नमस्कार. आपलं नाव आणि पत्ता सांगाय. मी पिंटू पाटील परिते, माजी सरपंच. माझे सरपंच परिते. रायफल कधीपासून आपल्या गोट्यावरती आलं? 2 महिने झाले असतील. 2 महिने झाले. 3 महिन्यापासून किती मैदानं केली तुम्ही आणल्यापासून? 3 महिन्यापासून कमीत कमी 6-7 मैदान झाले असतील त्याची. विशेष म्हणजे विठ्ठल नानांनी गाडी आणली, त्यांच्या तेजा आणि भोंगा बरोबर पळालेला आहे. बरोबर. नानांचं मत कसं होतं याच्याबद्दल? नानांचं मत आहे, बैल चांगला आहे, चांगला पळतोय. आता बऱ्यापैकी नियोजन नानाच करत असतील. 100% नाना आणि माझा भाचा अक्षय कदम हे दोघंच हे बैलाचं नियोजन करतात बघा. फायनलला कितवा क्रमांक आणि कुठल्या मैदानामध्ये? फायनलला वडूच्या मैदानामध्ये 4था क्रमांक झाला. 4था क्रमांक. हो. विठ्ठल नानांच्या भोंगासोबत. हा, विठ्ठल नानाच्या भोंगासमोर. आता दाताला कसं आहे रायफल? आता 4सा आहे जातो. 4सा आहे. आदत बरोबर पळाला? आदत बरोबर पळाला कारखान्यावरती, इथं पिंपळनेरच्या कारखान्यावरती आपल्या इथं झालेल्या मैदानात पळाले. क्वार्टर फायनलला राहिला तो. क्वार्टर फायनलला राहिला होता. हो. एवढं मोठं मैदान सगळ्यांना माहित असेल, 1.5 लाखाचं मैदान होतं. तेवढ्या मोठ्या मैदानामध्ये आदत घेऊन, विशेष म्हणजे आदत घेऊन पळालाय. विठ्ठल नाना तर नियोजन करतात, त्यात काय वाद नाही. पण आपल्या भागातलं सोलापूर माळशिरस भागामधून ही पैर जर आले तुम्हाला तर तुम्ही करणार की आपण जिल्हा परिषद सदस्य नूतन अण्णासाहेब ढाणे माझे मित्र आहेत आणि आमचे स्नेही आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली असेल किंवा संग्राम त्यांचा मुलगा पैलवान असेल किंवा ह्यांच्या सगळ्याच्या मार्गदर्शनाखाली आपल्या भागातली बी बैल उजेडात यावी ही माझी प्रामाणिक इच्छा आहे. आणि जर आपल्या भागातला एखादा बैल उजेडात यायचा असेल आणि त्याला जर आमच्या रायफलची गरज लागली तर आम्ही अर्ध्या रात्री त्याच्या खांद्याला खांदा लावून उभा राहून त्याला पायरा देऊ. आता आपले गाडीचे ड्रायव्हर कोण कोण आहेत? बंडा बेंबळेकर आणि विठ्ठल नाना. तर मोठ्या पायऱ्यातला बैल आपल्या भागामध्ये आला मित्रांनो. विशेष म्हणजे बेंबळ्यात माडा तालुक्यामध्ये आलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की आपल्या माळशिरस, सोलापूर, माडा इथल्या जरी पैरे आले त्यांना तरी ते करायला इच्छुक आहेत. पैऱ्यासाठी फोन कोणाला करायचा? नंबर 1-2. फोन माझ्या भाच्याला करायचा, बंडा ड्रायव्हरला करायचा, माझ्या मुलाला करायचा थोरल्या. 2 आयडी आहेत. लक्षात ग्रुप म्हणून एक आहे, रायफल म्हणून एक आहे. या आयडी वरती संपर्क साधू शकता. बघा, बैल 1 नंबर आहे. आदतला पण बैल चालतोय, ओपनला बैल चालतोय. आता पेडगावचं नियोजन केलेलं आहे. विठ्ठल नानांच्या तेजासोबत, भुंगासोबत पळालेला विठ्ठल नानांनी स्वतःनी गाडी आणलेली आहे. काय वेगळं वाटलं तुम्हाला रायफल म्हणजे आम्हाला लागलेलं देवगुणी लक्ष्मी आहे आमची ती. इतका मोठा बैल असताना, इतका पाराकरंट असताना सुद्धा इतका शांत आणि की त्याच्या पावलानं आमच्या घरी लक्ष्मी आली असं आम्ही आज मानतो. आता बंडा ड्रायव्हरनी गाडी आणलेली. ड्रायव्हर कसं वाटलं गाडी हाणताना? तुम्ही याच्या आधी पण गाडी हाणताय आणि रायफलची गाडी तुम्ही मारली, कसं वाटतंय? बैल पहिल्या आड्यालाच काढला होता, तेव्हा ठाम पाळला होता बैल. तेव्हाच अंदाज आला की काय आला बैल काहीतरी करून द्यावं. काहीतरी कारणावस्त लोक म्हणायची आज देऊ उद्या देऊ ह्या गोष्टीवर पायरा नडत चालू होता पहिला 1 महिना. पुन्हा मग ते आमचा पैलवान आहे अनिकेत कदम, त्यानं मग आशुतोष दादा संघ इंस्टाग्रामवर मेसेज करून ते भुंगा संघ पैर गेलं. तेव्हापासून बैल पूर्णपणे उजेडात आला. तेजासोबत पळालाय, भुंगासोबत पळालाय. आता त्याच्या अंगावर आकडा दिसतोय. कुठला आहे तो? कुठल्या मैदानात? वडूच आणि तेजासोबत पळालेला. तर चालू सीझनचा बादशाह आहे बघा. 3च महिने झालेत. बैल देवगुणी मालकाला लागलेला आहे आणि 1 नंबर पळतोय. खोंडा असू द्या, बैल असू द्या. तर नियोजनात राहावं असं सगळ्यांचीच इच्छा आहे. चांगलं नियोजन झालं तर चांगलंच होणार आहे. आता पेडगावला आपण नियोजन केलंय, कसं केलंय काय? ते आशुतोषला जाणं केलेलं 21 तारखेला आपल्याला पळताना पेडगावमध्ये दिसणार आहे बघा. तर बरेच बैल असतात बघा, एक खांदी पळतो. तर हा कसा पळतोय? पब्लिकने ही कसं पळतो? 2 खांदी बाहेर बैल पळतो. 2 खांदी बाहेर. म्हणजे पुढचा कुठला जरी नंदी आला तरी काय अडचण नाही. काय अडचण आतला आला किंवा 2 खांदी बाहेर आला तरी काय अडचण नाही. स्वतः ड्रायव्हर सांगतात बघा, त्यांनी गाडी आणलेली आहे, त्याच्यामुळे काहीच अडचण नाही. 2 खांदी पब्लिकनं आपण त्याला. आणि मला विशेष सांगायचं म्हणजे ह्या बैलासाठी हा बैल जरी आमचा असला तर ही एवढी पोरं मेहनत घेते. ती समाधान असेल, विशाल असेल, स्वतः बंडा ड्रायव्हर असेल, स्वतः माझा भाचा असतील की फक्त नावाला बैल माझा आहे, परंतु सगळं जी ह्याचं काय रोजचं दिन क्रमांक असेल, बाकी काय सगळं असेल, व्यायाम घेणं किंवा बाकी काय खुराक असेल, अगदी पोराला स्वतःच्या सांभाळते ती. असं अगदी घरातल्या
सदस्य मेंबरला जसं आपण जीव लावतो असा ह्या रायफलवरती यांचा जीव जडला आणि आमच्या नशिबानं बी आम्हाला वस्तू अशी लागली लोकांना 2-2, 4-4 वर्ष गुलाल भेटत नाही बरोबर. परंतु ह्या रायफलनं आम्हाला 2 ते 3 महिन्यातच आम्हाला गुलालात आणि 10 जे काय पहिले 10च्या नंबरमध्ये नंदी असतात त्या नंदीमध्ये आम्हाला ह्या रायफलमुळं बसायला चान्स मिळाला असं म्हणलं तर काय वावगं नाही. काय शांत एकदम. हा परंतु आमची बी अशी एक इच्छा आहे की जी काय गोरगरिबाच्या मुलांचं नंदी असतेल आदत वासरं असतेली जी त्या पोरांना आम्हाला जी त्रास झाला 2 महिन्यात पैर करायला त्या पोरांना कधीही त्रास आमच्याकडून होणार नाही. त्यांनी आम्हाला त्यांचा जर नंदी चांगला असेल जेणेकरून गरिबांचा नंदी बी उजेडात यावं बरोबर आहे. एवढीच आमची आणि आपल्या भागात पहिल्यांदा ड्रायव्हर झाला बेंबळेकर हे अशी जी काय बारकी ड्रायव्हर आहे ती ह्या ड्रायव्हरांना सुद्धा चांगल्या प्रकारे चान्स देऊन ह्यांचं सुद्धा कुठंतरी ह्या पोरांचं आज ही पोरं कामाला जाऊन आता इथं नंदी पैसे आली तिने बाईट देते ती प्रेम. म्हणजे ह्याचं काय ह्यांचं ह्या पशुपालनावरती किती प्रेम आहे होय. आणि किती ह्या पशुवरती प्रेम करते ती आज ही बैलगाडा शर्यत जिवंत राहिली म्हणून तर ह्या दिवशी जनावरांना थोडं मार्केट आलं. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत बघा. रायफलवर प्रेम करणारा परिवार मोठा आहे आणि निस्वार्थ सगळ्यांनी जीव लावल्यामुळं रायफल पण आज मालकाचं नाव मैदानामध्ये रोशन करतोय. पेडगावच्या येणाऱ्या मैदानासाठी तुम्हाला शुभेच्छा. इथंच थांबतो. धन्यवाद.